दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिनियर ठाकरे बंधू पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेत। ठाकरे बंधू 26 जुलैला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत संयुक्त मोर्चा काढणार आहेत। दिल्लीसारखं मुंबईच्या मोर्चात जर कोणी घुसलं तर फटकावून काढू असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय। तर 26 जुलैच्या मोर्चात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनीही यावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। दरम्यान या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, आंदोलकांच्या हाती तिरंगा असेल असंही ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मोर्चात विरोधी पक्षातील कोणते पक्ष सहभागी होतात हे पाहावं लागेल। तसंच सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत। आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे। तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्या। तर दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलकांना विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्युनियर ठाकरे बंधू आज रस्त्यावर उतरणार आहेत। आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये तिरंगा रॅली होणार आहे। कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता फक्त तिरंगा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं येण्याचं आवाहन करण्यात आलंय। संध्याकाळी 5 वाजता ही तिरंगा रॅली होईल। उद्या जो आमचा कार्यक्रम होणार होता तो म्हणजे हातात तिरंगा धरून राष्ट्रगीत गायचं शिवाजी पार्कातच मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ। संध्याकाळी 4 पासून तो कार्यक्रम सुरू होणार होता। तो आम्ही सकाळी सांगितलं होतं की तो आपण 26 तारखेलाच करू, एकत्र करू। आपल्याच माध्यमातून सर्वांची दिलगिरी मानत, कारण अर्थात जे काही थोडं कन्फ्युजन झालं माफी पण मागतो, दिलगिरी पण व्यक्त करतो। पण 24 तारखेचा म्हणजे उद्या शुक्रवारचा कार्यक्रम देखील तसाच्या तसाच राहणार आहे। ह्याच्यात आम्ही सर्वच तिरंगा हातात घेऊन 5 वाजता बरोबर जनगण मन आम्ही म्हणणार आहोत। तिथे 4 वाजल्यापासून आम्ही सगळे जमायला लागणार आहोत। तर रविवारी ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केलं आणि या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होणार आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। मुद्दे सर्वांचे एक आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींना आमचं समर्थन राहणार आहे। त्याही मोर्चाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्यामध्ये सहभाग राहील, समर्थनही राहील। आपण बघितलं की काल वंचित बहुजन आघाडीचा जो बंद होता त्यामध्ये देखील आम्ही आमचा पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे जे प्रयत्न हे प्रामाणिकपणे जे केल्या जात आहेत आणि जे स्पॉन्टेनियस आहे विद्यार्थ्यांना घेऊन केल्या जात आहे आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण बघितलं असेल की त्या 26 तारखेच्या मोर्चात झेंडा कोणी पक्षाचा घेऊन येऊ नका, पक्ष विरहित असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमचं म्हणून पक्ष म्हणून सहभाग असेल। मात्र त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्ही देखील त्यात सहभागी होऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।